कालपर्यंत महारांचं स्टेज यांना चालत होतं, महारांचा पैसा यांना चालत होता, महारांचे मनुष्यबळ यांना चालत होतं, महार लोकांनी दिलेलं जेवण यांना चालत होतं, महार लोकांना दिलेलं सगळंच यांना चालत होतं. पण जेव्हा महार लोकांनी यांना देणं बंद केलं त्यावेळेस मात्र महार लोक वाईट झाले. अगोदर ते चांगले होते, ते कधीच वाईट नव्हते, ते चांगले होते जोपर्यंत मांगांना ते सगळं देत होते आणि मांग ते घेऊन मोठे होत होते. सुकुमार कांबळे आज जी भाषा करतोय ना, हाच सुकुमार कांबळे काही दिवसापूर्वी एप्रिलच्या महिन्यामध्ये 25,000 30,000 रुपये त्या भाषणासाठी म्हणून आमच्या लोकांना सांगत होता. पुरावे आलेले आहेत माझ्याकडं. आणि ज्या सुकुमार कांबळेंनी स्वतःच्या जातीसाठी माती खाल्ली, ज्या सुकुमार कांबळेंनी स्वतःच्या जातीसाठी माती खाल्ली, त्या सुकुमार कांबळेची लायकी खरं तर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याची नाही आहे, बौद्धांवर टीका करण्याची तर मुळातच नाहीये. जो स्वतः बौद्ध आहे म्हणून सांगतोय आणि जातीसाठी माती खातोय, अरे तू तरी तटस्थ राहिला का? तू आम्हाला प्रश्न विचारतोय सुकुमार कांबळे की महार आजही जात लिहितायत, तू मला सांग महार जात लिहितायत हे सिद्ध करून दाखवण्याची लायकी तुझ्यात तरी राहिली का? कारण तू सुद्धा मांग जातीसाठीच बाहेर निघाला ना. मांग जात तुझी आहे, तू त्या जातीत जन्मला म्हणून तू आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनात उभं राहिला. तुला जर खरंच जातीची चीड असती, जातीचा राग असता, जातीचा तुझ्या मनामध्ये जर आदर नसता तर तू जातीसाठी माती खाल्लीच नसती. महत्वाचा मुद्दा अजून एक त्याने उभा केलाय की बाबासाहेब आंबेडकरांना महार असल्यामुळं बऱ्याचशा गोष्टींना त्रास सहन करावा लागला. मुळात सुकुमार कांबळे तुमचा अभ्यास फार कमी आहे. तुम्हाला खरं तर बाबासाहेब आणि बाबासाहेबांची चळवळ समजून घेण्याची गरज आहे. बाबासाहेब आंबेडकर महार होते म्हणून त्यांच्यावर अत्याचार झाले नाहीत, तर ते अस्पृश्य होते म्हणून झालेत. यदा कदाचित तुम्हाला जर कधी बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं वाचण्यात आली तर मी तुम्हाला रेफरन्स सांगतो. बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणाले आहेत की आम्ही यौध्यांच्या जमाती आहोत, कोरेगावलाच येऊन म्हणालेले आहेत. महार या जातीत मी जन्मलो याचा मला अभिमान आहे असं सुद्धा बाबासाहेब आंबेडकर म्हणालेले आहेत. महार म्हणून आम्हाला आज सवलती घ्याव्या लागतात. यामध्ये आमच्याही काही लोकांचे ड्रॉबॅक्स आहेत, आमच्याही चळवळीचं काही फेल्युअर्स आहेत, ती आमची मजबुरी आहे. मग आम्ही महार म्हणून त्या सवलती घेतो, तुम्ही माग म्हणून का घेता? है ना, तुम्ही माग म्हणून घेऊ नका ना. तुम्ही तरी कुठं जात सोडली? म्हणजे स्वतः दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण, अशी सुकुमार कांबळेची अवस्था झालेली आहे. जसे एखाद्या ब्राह्मण पुजाऱ्याला दान येणं बंद होतं, त्याचा उदरनिर्वाह बंद होतो, उदरनिर्वाह बंद झाला की तो दान दात्यावर कोपतो ना, तशा पद्धतीनं सुकुमार कांबळे आता आमच्यावर कोपतोय. कारण सगळंच बंद झालेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकांच्या हे लक्षात आलेलं आहे की ही बोगस लोक आहेत, यांच्यापासून आपण लांब राहिलं पाहिजे. सगळ्याच मांगांना आम्ही दोष देत नाही, सगळेच मांग बोगस आहेत म्हणून सांगत नाही. काल काही मांगांनी तर नागपूरमधून देवेंद्र फडणवीसांना जाऊन सांगितलं की तुम्ही आरक्षण उपवर्गीकरण लागू करा, आम्ही तुमच्या पक्षाचा ताकदीने प्रचार करू आणि तुम्हाला निवडून आणू. म्हणजे सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की हे जे काही सगळं मांगांचं चाललेलं आहे हे सगळं पॉलिटिकली एस्टॅब्लिश होण्यासाठी चाललेलं आहे आणि बीजेपी त्यांना फंडिंग करत आहे. तुम्ही जर उद्या आरक्षण वर्गीकरण केल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीसांचं काम करताय, बीजेपीला निवडून आणण्याची भाषा करताय, तर तुम्ही त्याची सुरुवात आजपासूनच केलेली आहे, याची आम्हाला चांगली जाणीव आहे. आणि आतापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर आपण बघितलं तर मांगांनी कधीच कुठल्या महाराला मतदान करून निवडून आणलेलं नाहीये. महारांनी मांगांना मतदान करून निवडून आणलेले मी पुरावे तुम्हाला देऊ शकतो. असेच काहीसे गद्दार महाराज, सगळ्या महारांनी नुसतं निवडूनच आणलं नाही, व पैसा सुद्धा दिलाय, साधनं सुद्धा दिलीत, मनुष्य सुद्धा बळ दिलेलं आहे. महारांनी सर्वस्व दिलेलं आहे अनुसूचित जातीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी. पण कुठल्याच मांगांनी आजपर्यंत कुठेही एखाद्या महाराला निवडून आणण्यासाठी पुढाकार घेतलेला नाहीये. फक्त आयत्या पिठावर रेंगोट्या मारायच्या ही मांगांची पूर्वीपासूनचीच पद्धत आहे, याच्याबद्दल नवीनानं सांगायला नको. पण सुकुमार कांबळे ज्या पद्धतीनं ज्या तोऱ्यामध्ये बोलतोय ना, हा तोरा सुद्धा त्याने आमच्याकडून चोरलेला आहे, है ना.
बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धम्म आम्ही स्वीकारतो म्हणून आमच्या लोकांना मूर्ख बनवायचं, त्यांच्याकडनं पैसे उकळायचे, त्यांच्याकडनं साधन संपत्ती सगळी मिळवायची आणि मोठं झाल्याच्या नंतर यांना जात आठवते है ना. मोठं झाल्याच्या नंतर यांना जात आठवते, मग जातीसाठी माती खायचं आणि म्हणायचं आम्हाला तुम्ही स्वीकारत नाही आणि हे पण स्वीकारत नाहीत. खरं तर विचारवंत लोकांना कुठल्याही समाजाने स्वीकारण्याची भीती असावी, खरं हीच त्याच्या विचाराचा पराजय आहे आणि हाच सुकुमार कांबळेचा सगळ्यात मोठा पराजय आहे. डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली म्हणे सुकुमार कांबळेंनी मांगांच्या उत्कर्षासाठी. मग बौद्ध धर्म कशाला झकमारायला स्वीकारला का तुम्ही? मांगांचाच उद्धार तुम्हाला करायचा होता तर तुम्ही स्वतः मांग राहूनही करू शकला असतात ना. धम्मदीक्षा घेण्याचं नाटक कशासाठी केलंय तुम्ही? तर हे अशा पद्धतीची जी नाटकी लोक आहेत महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत आणि ती बौद्धांच्या विरोधामध्ये वातावरण निर्मिती करत आहेत. म्हणून मी बौद्धांना सांगतो, आपण आता एक झालोय, एकच राहायचं आणि आपल्यामध्ये घुसणारी ही जी घाण आहे आता बाजूला झालेली आहे, तिला बाजूलाच ठेवायचं, तिला आपल्यापर्यंत आता येऊ द्यायचं नाही. आपलं स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आपण सर्वांनीच आता काम केलं पाहिजे. मांग असेल किंवा आता मांग आपल्यापासून बाहेर गेला, पूर्णपणे बाहेर गेला. त्याचा कालही आपल्याला काही फायदा नव्हता, आजही काही फायदा नाही आणि भविष्यातही काही फायदा होण्यासारखा नव्हता. पण अनुसूचित जातीतल्या अन्य जाती बांधव ज्यांना आपली गरज आहे ते आपल्या सोबत येत आहेत. खरं तर त्यांना घेऊन हा गाडा आपण पुढे नेणं काळाची गरज आहे. मांग म्हणजे आपली चळवळ नव्हे. मांगांनी आपल्या चळवळीमध्ये आतापर्यंत कुठलंच बलिदान दिलेलं नाही. त्यामुळे मी सुकुमार कांबळेंना हे सांगू इच्छितो की तुझ्यासारखा दळबद्री विचारवंत खरं तर मांगांमध्येच शोभून दिसतो.